तर आज मी माझ्या कोंबड्यांना 1000 अंडे खायला घातले. तर बघूया यामागचं कारण, म्हणजे मी कोंबड्यांना अंडे का खायला घातले आणि माझ्याकडून जी चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये. आणि आपल्याला पोल्ट्री फार्ममध्ये अशा छोट्या मोठ्या चुकांना सामोरे जावं लागतं. आणि ही चूक आपल्याकडून का होती, तर माझा अनुभव आणि माझ्याकडून चूक कशी झाली, मी आणि कोंबड्यांना अंडे का खाऊ घातले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एसके फार्ममध्ये. तर आज मी माझ्या कोंबड्यांना अंडे का खाऊ घातले, यामागचं कारण काय. अंडे कोंबड्यांना खाऊ घातले तर कोंबड्या अंडे खायची सवय लागेल, तर तुम्ही कोंबड्यांना अंडे का खाऊ घातले, तर असं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुमचा डाऊट क्लिअर करते. तर अंडे मी कोंबड्यांना खाऊ घातले म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी फ्रेश ताजे अंडे कोंबड्यांना खाऊ घातले. तर पहिली गोष्ट म्हणजे तर प्रत्येक माणसाकडून चुका होतात. कोणताच माणूस हा पूर्ण ऑलराऊंडर नसतो. म्हणजे कितीही तो माणूस मोठा असला किंवा त्या क्षेत्रातली त्याविषयी त्याला पूर्ण जरी माहिती असली तरी त्या माणसाकडून कळत नकळत छोट्या मोठ्या चुका होत जातात. अशीच माझ्याकडून एक छोटी नाही म्हणता येणार, मोठी चूक झाली. तर 5000 अंड्याचं इन्क्युबेटर 1 महिन्यापूर्वी मी घेतलं होतं आणि त्याचा रिझल्ट कसा काय हे चेक करण्यासाठी मी घाईघाई म्हणजे मी त्याचं वोल्टेज वगैरे, त्याला लाईट किती प्रमाणात लागतं हे पूर्ण, म्हणजे मला वाटलं नाही की त्याचा मेंटेनन्स असा असेल. मी म्हणजे मशीन चालू केलं. मशीन घेतल्यानंतर एक 4 ते 5 दिवसांनी अंडे गोळा केले. आणि खरं म्हणायला गेलं, ट्रस्ट असा आपण कोणावरच ठेवू शकत नाही. एक तर माझी चूक होती हे एक मान्य आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून मला बऱ्याच लोकांनी, म्हणजे मी 1-1, 2-2, 10-10 अंडे असे गोळा करून लोकांकडून अंडे गोळा करून मी माझ्या इन्क्युबेटरमध्ये टाकले होते. अंडं पण असं मला ताजं फ्रेश असं अंडं दिलं नाही. मी विचारत होते लोकांना की अंडं ताजं आहे का, पण ते हो बोलत होते आणि मी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून मी त्यांच्याकडून अंडे घेतले. एक तर पहिली गोष्ट, पोल्ट्रीमध्ये आपल्याकडं पॅरेंट बर्ड्स पाहिजेत. तेव्हाच आपण असं इन्क्युबेटर आणि तेव्हाच आपल्याला इन्क्युबेटर किंवा मशीनमधून रिझल्ट चांगले भेटतात. कारण ताजे अंडे असतात आणि स्पेशली आपल्या देखरेखीखाली असतात. तर माझ्याकडं पॅरेंट बर्ड्स आहेत, म्हणजे माझ्याकडं लेअरच्या कोंबड्या एक 500 ते 600 आहेत. पण तुम्हाला माहिती आहे गावरांमध्ये अंड्याचं प्रमाण हे जरा कमी असतं. आणि आम्हाला वाटलं की आपण 2 ते 3 दिवसामध्ये अंडे टाकूयात, म्हणजे जास्त दिवस नको, म्हणून आम्ही आमचे घरचे काही अंडे ॲड केले. प्लस मी बाहेरून अंडे कलेक्ट करून माझ्या मशीनमध्ये टाकले होते. एकतर लाईटचा प्रॉब्लेम खूप होता. आम्ही त्याला पाहिजे अशी त्याला लाईट पाहिजे असं आमच्याकडून त्याला 24 तास लाईटचं मेंटेनन्स भेटला नाही. लाईट मधून जात येत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळं त्याला टेम्परेचर कमी पडलं आणि अंडी उबवण्याचं काम हे मशीनने प्रॉपर केलं नाही, का तर त्याला हीट कमी पडत होती. त्यामुळे एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या मशीनची चूक नाही आहे, आमची चूक आहे. आणि आता आम्ही प्रॉपर अशी लाईटची सोय केलेली आहे. अशा पॅनल बसून आपल्या मशीनला हे 2700 वॅट एवढी लाईट पाहिजे वन टाईम. आणि त्याला 200 वोल्टेजच्या पुढं वोल्टेज पाहिजे. प्लस लाईट पण खराब होती. आणि म्हणजे सगळ्याच टेक्निकल इश्यूमुळं माझे अंडे, म्हणजे माझी पहिली बॅच ही पूर्णपणे फेल झालेली आहे. आणि हो, मी हे ॲक्सेप्ट करते. आता तुम्हाला वाटत असेल ही रोज माहिती सांगते चॅनलवर, ही दुसऱ्याला शिकवते आणि स्वतःलाच येत नाही. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि हे माझ्याकडून असं झालं आहे, हे मी तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्हाला कळलं नसतं. म्हणजे हे मी तुम्हाला दाखवायचं का नाही दाखवायचं हे माझ्या हातात आहे. मला वाटलं म्हणजे मी जी चूक केली ती तुमच्याकडून होऊ नये. स्पेशली तुम्ही जर इन्क्युबेटर घेत असाल किंवा तर सुरुवातीला तुमच्याकडे पॅरेंट बर्ड्स पाहिजेत आणि अंडे आपले घरचे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशीनची कॅपॅसिटी, मशीनला लाईट किती लागतं, वोल्टेज किती लागतं, हे आता मला पूर्ण समजलं आहे. आणि आता मला खूप मोठा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणजे आता म्हणजे इथून पुढं फक्त टेक्निकल इश्यूमुळे माझ्या बॅच कधीच फेल जाणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, अपयश आलं, लॉस झाला, तोटा झाला आपल्याला सुरुवातीला, तरी पण हार मानू नका. कारण आपल्याला अनुभव येत असतो आणि त्या अनुभवातून आपण शिकत जात असतो. तुम्हाला वाटत असेल आता हिने अंडे टाकलेत आणि जर कोंबड्यांना असेच अंडे खायची सवय लागली, तर पहिली गोष्ट
अंडे मी त्यांना असे पूर्ण म्हणजे फेकले होते, ते तुम्ही बघितलं आहे पहिल्या क्लिपमध्ये. पण नंतर मी ते अंड्याचा पूर्ण चुरा करून अंडे असे टाकले होते. मग जो एक अर्धा अंडा राहिलेला आहे ना, तुम्ही इथं बघू शकता, ते कोंबडीने त्याला तोंड पण लावलेलं नाही. आणि मी अंडे कोंबड्यांना का टाकले, आता एवढं आधीच मोठं नुकसान झालेलं आहे, त्याच्यातून आपण काहीतरी आपला फायदा करू म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंड्यामध्ये प्रोटीन असतं आणि कॅल्शियम असतं. माणसाप्रमाणे आपल्या कोंबड्यांना पण प्रोटीन आणि विटॅमिन अजून कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे मी म्हणलं एवढं मोठं नुकसान झालं आहे, तर त्यामधून आपण काहीतरी थोडासा फायदा करू. त्यामुळे मी माझ्या कोंबड्यांना आज इन्क्युबेटरमधले खराब झालेले अंडे टाकले. तर व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. म्हणजे माझ्याकडून जी चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी हा आजचा व्हिडिओ शूट केला आहे. तुम्हाला जर काही म्हणजे डाऊट असेल इन्क्युबेटरविषयी तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आता आपलं पुढच्या वेळेस 100% गॅरंटेड सांगते, असं कधीच नुकसान होणार नाही. आणि जे माणसं आपलं नुकसान पण म्हणजे तिथं समोर आणतात, आता ही रिॲलिटी मी तुम्हाला सांगितली नसेल तर तुम्हाला पण माहीत पडलं नसतं नाही का, म्हणजे काय होतं आहे काय नाही. ॲक्च्युली असं कोणतं पण म्हणजे पोल्ट्री फार्म चालवायचं म्हटलं तर अशा छोट्या मोठ्या नुकसानांना आपल्याला सामोरं जावं लागतं.